सगळा बनवता सामान घेतलं रखरखत्या उन्हात माडाच्या सावलीत. या कारा असतं ना रखरखत्या उन्हात काहीतरी. आता नवीन येईल आता मोटिवेशनल सॉन्ग. चला चला भाई चला. काकांका भाई काका म्हणतो आम्ही. कसे काय मंडे, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. मंडे आजच्या ब्लॉगचा तुम्ही थंबनेल आणि टायटल बघितलात तर आज बघू शकता इकडे आमचे काका इलेले असतात मुंबईवर ना, मोठे काका. हे बघा काका बसलेत. काका हात दाखवा. काका मुंबई खय राहताय? काका कुर्ल्याक राहतात मुंबईत. काका काय मुंबईचा जास्त कळाचा नाही. काका गावा गेल्यानंतर कसं वाटतं? जुने दिवस आठवतात ना सगळा. तर मंडळी काका काल इल्यापासून काय काय केलं काका घराकडे? साफसफाई चालू आहे. आजूबाजू फिरले. आमचो आंबो असा त्याचे आंबे काढले आणि पिके आंबे शोधून काढले. आमका पण माहित नाही पिकले काय नाही ते. काकानी जरा आंबो आमचो खूप आंबट असा. कशी होती चव काका आंब्याची? आंबट आहे. भरपूर आंबट असं एकदम कच्चं असताना जसं लागतं ना सेम पिकल्यानंतर पिकतात आंबे पण एकदम कच्चे. तर आज आपल्याकडे ना रायताचे मस्त आंबे असतात. तर काकांचं आपण मस्त स्वागत करूया. आज काकांका रायता बनवून देऊया. काका रायता आवडता? होय ना. मी तर म्हणजे माझ्या आजी एक म्हणजे बघूक नाही आठवणा नाही नीट. लहान असतानाच आजी वारली आमची, मी लहान असताना. आणि काकानी आणि तर काका आजीसोबतचा टाइम कसं होतं तुमचं? सगळ्या आठवणी आठवतात ना, रायता वगैरे खाल्लेला आईच्या हातचा. तर आज आम्ही आमच्या आईक रायता करूक सांगतो आंब्याचा. आता बघूया आई बाहेर करता की घराकडे करता. बाहेर जरा ऊन असा तर मस्त काकांका रायता बनवून देऊया. आणि काका आता इकडेच थांबतलेत बरेच दिवस तर तुमका रेग्युलर आता दिसतले आणि आमका पण थोडं टाइम स्पेंड करूक मिळतलो काकांसोबत. तर आता सध्या आज काकाने लाकडं वगैरे भरूक घेतल्यानी जोरदार इल्यापासून कामच करतात कंटिन्यू. तर आता बघूया आईची तयारी खयपर्यंत येईल या आणि आंब्याचा रायता कसा जाता आणि तुमका सोपी पद्धत पण दाखवते बनवची मालवणी कशा प्रकारे रायता बनवतात. तर चला आई बोलवून घेऊन येऊया. मंडळी खूप दिवसानंतर माडातच काहीतरी बनताला सो झाडू घेऊन येले. जरा साफसफाई मी करते आणि ओला चुडात पडलेला असा काका चुडात उचलतात. माडात रेसिपी करणं म्हणजे खावचा काम नाही. गरमी भयानक होता नेक्स्ट लेवलवरती. आणि पहिले साफसफाई करून घेते पटपट तोपर्यंत आई आणि पण येतली. काका 1 मिनिट जागेवरती थांबत नाही घराकडे येईल्यापासून. तर त्यांना काम करू. आणि इकडे वातावरण पण खूप मस्त असं फ्रेश एअर. हे बघा चलले आपण करूया साफसफाई. झाडू मारते मस्त. आज चुलीवरचा रायता बघूया कशावर बनवता आई. वारा कसला आहे आता बघा एसीच्या पुढचा. चालू आपलो एरिया असा तो क्लीन करून घेतलो. आता आई आमची येता. आई येईल काय आपल्या माडात मस्त रेसिपी बनवूया रायता. काका रायता खाल्ल्यावर किती टाइम झालो? बरेच दिवस झाले. गेल्या वर्षी खाल्लात? गेल्या वर्षी खाल्ले गावाला आम्ही तेव्हा. हां आता 1 वर्षानंतर काका रायता टेस्ट करतले मस्त. हे आमचे सगळ्यात मोठे काका. काकांचा मुलगा पण इलो. काका कार्यक्रमाने मी इथे लग्न असं पाहुण्यांकडे ना काका. आणि आता मे महिन्यात पण कार्यक्रम मंदिरात असतले आमच्या. किती तारीखपासून? 13 का 14 तारखेवर 14 वाटतं. अर्चा एका दिवसाची असा. चला अलगद चालता म्हणजे सामान खूप आहे बघा. सगळा बनवता सामान घेतलो रखरखत्या उन्हात माडाच्या सावलीत. या कारा असतं ना रखरखत्या उन्हात काहीतरी. आता नवीन येईल आता मोटिवेशनल सॉन्ग. चला चला भाई चला. काकांका भाई काका म्हणतो आम्ही. आमच्या घरातले मोठे व्यक्ती, सगळ्यात मोठे व्यक्ती. काका सांगतात 5 भावंडात मोठो. वागतले लहान असल्यासारखे. सगळ्यात लहान असल्यासारखे. कोणी काय सांगला तरी ऐकतली. मंडळी सगळ्यात पहिला काम आम्ही काय करतो तर हे बघा हे गावठी आंबे असत आणि हे गावठी आंबे आता आपण धुवून घेतलो. रायता ही गावठी आंब्यांचाच बनता काय?
हापूस आंब्याचा पण करतात पण त्या खूप गोड जातात. जी चव आपल्या गावठी आंब्या घेतात ती येऊची नाही. कशा घे जरा मिरमिरीत असतात आंबट गोड असतात हा. आणि ते कसे गोड असतात. त्याच्यात थोडा गोड टाकला मसाला टाकला का अजून मस्त लागतात. आंबट गोड जातो एकदम भारी. आणि झाडात टाकूया. काकाने हे बघा चूल पेटवची जबाबदारी आज काकाने घेतली या. माशी झालाय. नाही माशी जात नाही आणून. माशी घेऊन ये माशी जा विदाउट माचीस आम्ही आग पेटवतो. आंबे आपण असत ते मस्त धुवून घेतलेले असतात आता आणि आता काय करूचा तर हे आपण आता उकडत ठेवचे असत. तेव्हाच पाणी घालून उकडत ठेव. एक वाफ काढ घ्या. उकडू कशा गोय नरम जातं त्याच्यातलं सगळं येतात. व्यवस्थित वरचा साल येता ना निघाल आंब्याचा. ओ काय ठेवूया. आणि आग घातल्यानी आग वरपर्यंत घातल्यानी ती काढूची येली बाई. काका खूप वर्ष मुंबईत असल्यामुळे काका शेती दरवर्षी येत ना. काका शेतीची आवड आहे. ओके थांबणारच नाही. 1 मिनिट थांबाक नाही होत उठल्यापासून. होय बाई. काका शेती करूया काय हो शेती करूया तुम्ही सांगशात का भाई करते आमका करू जमा नको त्यांच्या बरोबर. आंबे बघू शकताय असे मस्त उकळून घेतलं. आता हे उतरता उतरून घेऊया. थोडेसे उकळूचे असतात ना नॉर्मल. हा साल निघत नाही आणि ह्या उकडलेल्या आंब्यांचं रायता पण मस्त लागतं. चव येते एक वेगळीच. वेगळीच चव येतात. हे आता काढून घेऊया भांड्यात. सालही पटकन येतात. भुतुतला ह्या असतं तर सगळं व्यवस्थित काढतात. फुलले आंबे सगळे ना. टमटमीत झाले. आणि साल कडक असते काही येणार नाही ना मास त्यातला. हे बघ हे उघडलं आंबो नाही तर चिकटान राहू त्याला. आणि डिकय मारता. डिक राहून पाणी कसं झालं डिकतो सगळं. उकडल्यामुळे बघू शकताय कसे मस्त एकदम पटकन सोलतात आणि कसले भारी होत ना. एकदम भारी वाटतात गरगरीत. हे बघा जेव्हा ना किती भारी वाटतात बघा आंबे बघू. पिवळे पिवळे धम्मक असतात एकदम. शिजन येतात ना हे व्यवस्थित. बघ, लगेच सोलतात एकदम धपकन. बनव एकदम सोपे असा ना. आता नुसता फोडण्यात घातला काय झालं. आणि आंबो घट राहणार नाही उकडलो काय. काय कशी रेसिपी शोधून काढलेली असते ना रायता बिता. आणि अगोदरची लोक होते ते अशीच करीत उकडून. आम्ही तर असंच बघला आजी आणि करीत ती. हो काय डिक मेलो सगळं त्याचं उकडा नाही काय. आंबे मस्त असतात एकदम. शिंदेन का शिंदेन जबरदस्त. त्यांच्याकडे आंब्याचं झाड आहे की आता मोठा पाठीमागे. भरपूर संगवती पडता. खूप जण नेतात. काय म्हणतात त्या आंबा झाडी आंबे. झाडी आंबे म्हणजे गावठी. हो काय काय खास रायत्याचेच असतात. म्हणजे खूप आंबट असतात ते. काय काय असेच खावचे असतात जे गोड असतात. त्यांच्या नंतर खावचे आंबे. पण ह्या सुरुवातीक मंडई ना आंबे जेव्हा पिकाक चालू जातात तेव्हा याचा आनंद घेऊकच हो. आणि सगळेजण खातातच काय विषय येत नाही. नाहीतर काहीतरी पहिले सगळ्यांका खय कलमाचे आंबे गावात. आता आपली लोक घेतात खातात. हा नाही तर तेव्हा हेच आंबे म्हणजे सोना. हो थकवून नाहीत. आता आपण तेल टाकला. आता का रायत्याक मेन म्हणजे काय आपली कढीपत्ता मोहरी आणि लसणीची फोडणी ह्या मेन असतात. आता आपण टाकूया आधी लसूण टाकूया. वारो जास्त आहे त्यामुळे आग लागणार नाही. आग पुढे जाता. आणि ह्याच्यात टाकतो आपल्या मसालो. बनवची प्रोसेस एकदम सोपी असा. मस्त असा जशी फोडणी आपली डन झाली त्यानंतर आईने आतमध्ये मसालो टाकले.
आणि फोडणी काय काय केलं तुम्ही बघितलात. आता मीठ टाकूया. मीठ टाकूचा आणि गूळ. आणि थोडासा पाणी टाकूया. आणि याच्यावर आता झाकण ठेवूया. मीठ मसाला व्यवस्थित लागायला दे. आणि आधीच आपले उकडलेले आहे त्याच्यामुळे काय जास्त उकडीची गरज नाही. आणि किती सोप्या बनव असा बघा. ऐकताना रायता म्हटलं की कसा बनवत असत काय ज्यांका माहीत नाही त्यांना कळत नसताला. आता काय करायचं. आता एक उकळी येली की आपला रायता झाला. कोण कोण खोबरा पण टाकतात, किसून खोबरा टाकतात, पण ते खाताना थोडा चरचरीत लागतं मग तोंडात. त्याच्या असं मस्त लागतं. चला मंडळी, रायता आपला रेडी झालेला असा. फक्त आता झाकण उघडूया आणि बघूया कसा दिसता. रटमट आवाज येता बघू शकताय. कलर बघा, कलर किती सुंदर इलेला असा आणि बघा. आपल्या मालवणी मसाल्याचा कलर आहे. येस, आपलं मालवणी भाजको मसालो जो की आपण यूज करतो, विक्री करतो. तर कोणा हवा असलो तर नंबर खाली असाच, तुम्ही व्हॉट्सअपवरती डायरेक्ट मेसेज करा. आणि बऱ्याच वेळा काही जणांचं असतं काय तुम्ही जेवणात वापरतात तो द्या, तर तोच मसाला जो आपण विक्री करतो तो. येस, आणि तुमका जर वाटत असत की याच्यात कुठचं वेगळं चिकन मसाला वगैरे आम्ही बनवताना टाकून कलर काढत असलो तर तुम्ही बिंदास आमच्या घराकडे एक दिवस जेवणासाठी येऊ शकताय. येवा, लाईव्ह प्रत्यक्ष रिझल्ट कसा जेवण बनता बघा, टेस्ट करा आणि नंतर तुमची ऑर्डर घेऊन गेलात. मसाला घेऊन जावा. आम्ही तुमच्या पाहुणचारासाठी कधी पण रेडी असो. कोणी या आणि किती जणांनी पण यावा, कॉन्टॅक्ट करा आणि या. हा, फक्त तर सांगा आम्ही तेव्हा. घराकडे होयो. आम्ही 4 जण येतो, 5 जण येतो आणि आम्ही त्या दिवशी घरात येतो. कारण मे महिना आमचा असंच असता पूर्णपणे. घराकडे पाहुणे येतच असतात आणि जास्त कारण आपले व्हिडिओ बघणारे वगैरे येतात तर खूप भारी वाटतं आमका. आणि बऱ्यापैकी कसं आमचं जेवणाचाच आग्रह असतो त्याच्यामुळे जेवणातच असतात. येस हे बघा, आता काका टेस्टसाठी देऊया. येस, चांगलं आहे ना. काका जागेवर नसतं ते बघा आता इसर काय ते निरीक्षण करतात. तर काका शेती केलेच माणूस, त्याच्यामुळे काकांका फार नाही एका जाग्यावर. येस, काका काय नाही काय बघित असतं तडे तडे माळात. तेव्हा काय पहिल्यांदा कसं होता, फोन बिन काय नव्हते ना, तेव्हा काकाचं ठरलेलं असायचं जूनची 7 तारीख मुंबईसून गावाक येणार शेती करू. 1 महिना गावाक शेती सरली काय काका मुंबईत जा. मग वर्षभर नाही भाई, कातर नाही घ्यावा. नाही ना, कातर नाही का नाही, शेती करू तर. नाही आता शेती करू. उतर या. चला काकांची डिश रेडी करूया आणि काकांका टेस्ट करूक सांगूया. काका टेस्ट करतात जायचं. कसा काका, चांगलं आहे. कसा लागता, चव कशी आहे. बरं आहे, आंबट नाही, 1 वर्षानंतर रायता खाताय आता कसं वाटतं. चांगलं वाटतं. काकांचं स्वागत आम्ही मस्त रायत्यान गेलो काय. बघू शकते असो नॅचरल कलर मस्त असा एकदम जबरदस्त. आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा यंदाच्या वर्षातला. आणि रेसिपी तर दाखवलो एकदम सोपी असा बनवूक. आता मस्त आम्ही पण आनंद घेतलो. आता जेवकच जाऊया. जेवकच जातो. जेवणासोबत सुद्धा बरोबर घेत ना. हा हा, मग जेवक सुद्धा 1 नंबर. जेवणासोबत एक जरी या घेतलंस ना खतरनाक. आज आपल्याकडे व्हेजच आहे. आज गुरुवार आहे त्याच्यामुळे व्हेज. चला चला जाऊया.